कुमारी स्वरा राहुल बच्छाव हिच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील राहुल भाऊ अंबादास बच्छाव पाटलीनबाई यांच्या वतीने जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उर्मी वाढीस लागेल, तसेच समाजातील लोह सहभागातून शिक्षण प्रसाराचे कार्य अधिक बळकट होईल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे। लोकसहभागातून शालेय साहित्य वितरण सोहळा उत्साहात संपन्न। तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी कुमारी स्वरा राहुल बच्छाव हिच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील राहुल भाऊ अंबादास बच्छाव पाटलीनाई यांच्या वतीनं जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। खेडगावचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला। रमेश गांगुर्डे व बाळासाहेब गांगुर्डे यांनी आगंतुक मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्कररावजी बगरे स्वरा राहुल बच्छाव हिच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक गावाच्या वतीनं स्वागतही करतो। आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या वनी API आदरणीय श्रीमती गायत्रीताई जाधव, राहुलजी बच्छाव, त्या गावचे भूमिपुत्र ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश भाऊ ढोकळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व शिक्षकवृंद, माता भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मनापासनं राहुलजी बच्छाव यांचं मनापासनं आभारही मानतो। पण अशी कल्पना सुचणं हे देखील एक परम भाग्य असतं। आपल्या आईने दिलेले संस्कार, वडिलांनी केलेले संस्कार, त्या माध्यमातून माणसं शिक्षित होतात, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात। परंतु आपण कुठून आलो, आपली ओळख काय, ही समाजाला करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं आज राहुल भाऊंनी या ठिकाणी केलं। सातत्याने त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं, कमी वृद्धाश्रम असेल, मूकबधीर असेल, अंध अपंग असतील, हे सर्वच ठिकाणी आमच्या कुटुंबातील सगळ्या घटकांचे वाढदिवस त्या ठिकाणी करत असतो। खरोखर त्या माध्यमातून त्या रंजलेल्या गांजलेल्या सर्व लोकांचे आशीर्वाद तुमच्या लेकरांना, तुमच्या कुटुंबाला त्या ठिकाणी मिळत असतात। पैसे सगळ्यांकडेच आहेत, परंतु त्यातली कल्पकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे, त्याप्रमाणे त्यांनी शिक्षणाला पहिलं महत्त्व दिलं। तेही कुटुंब त्यांचं साक्षर त्या ठिकाणी झालं आणि उच्चभूषित म्हणून त्या ठिकाणी ते समाजामध्ये वावरत आहेत। ते निश्चितपणे त्या शिक्षणाचा फायदा त्या समाजाला कसा होईल, गोरगरीब माणसाला कसा होईल, त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली संकल्पना आज जे त्यांच्या माध्यमातून मुलांना कपडे असतील, खाऊ असेल, शाळेचं कपाट असेल, डिजिटल बोर्ड असेल, हे सर्व देत आहेत। निश्चितपणे खेडगाव ग्रामपालिकेच्या वतीनं, गावाच्या वतीनं त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो। कारण गावची कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार भास्कर भगरे, माननीय API गायत्री जाधव, जयरामजी डोखळे, शिवसेना नेते सहकार नेते सुरेश डोखळे, सुजाताताई सोनवणे, उपसरपंच खेडगाव राजेंद्र ढोकरे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, माजी उपसरपंच विजय ढोकळे, सोमनाथ धुळे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम बारहाणे, चेअरमन खेडगाव सोसायटी एकनाथ खराटे, सभापती अनिल ठुबे,
ग्रामपंचायत सदस्य अशोक गांगुर्डे, कुसुमताई सोनवणे, अश्विनीताई गांगुर्डे, मनोज थोरात, राहुल गांगुर्डे, जगन वाघ, जनिमा शेख, मनोज पावडे, पोपट चव्हाण, समाधान जाधव, सायन वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. रमेश गांगुर्डे व बाळासाहेब गांगुर्डे यांनी आगंतुक मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. राहुल भाऊ बच्छाव यांच्याकडून शाळेतील सर्व 235 विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश तसेच शाळेला 9 ग्रीन बोर्ड, 6x4 फूट, 3 कपाट आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. राहुल भाऊ बच्छाव यांच्याकडून शाळेतील सर्व 235 विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश तसेच शाळेला 9 ग्रीन बोर्ड, 6x4 फूट, 3 कपाट आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उर्मी वाढीस लागेल तसेच समाजातील लोकसहभागातून शिक्षण प्रसाराचे कार्य अधिक बळकट होईल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. खेडगाव येथे आमचे सहकारी मित्र राहुल भाऊ बच्छाव यांनी आपली कन्या कुमारी स्वरा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं शैक्षणिक साहित्य आज शाळेला देत आहे. मी त्याबद्दल राहुल बच्छाव असतील त्यांचे सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. कारण समाजामध्ये आपण बघतो की वाढदिवस धुमधडाक्यामध्ये साजरं करणे ही परंपरा आता आपण अलीकडे बघतोय, परंतु त्याला छेद देऊन समाजाला उपयोगी पडणारं विशेषतः जे उद्याचं भवितव्य शाळेच्या माध्यमातून घडलं जातं त्या शाळेला मदत देऊन एक वेगळा आदर्श राहुल भाऊंनी समाजापुढे निर्माण केला आहे. त्याबद्दल राहुल भाऊंना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आज कुमारी स्वराचा 10वा वाढदिवस आहे. तिलाही खूप खूप शुभेच्छा देतो. ती यशवंत हो, कीर्तिवंत हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. ही यांची कन्या स्वरा तिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, विभागाचे खासदार, त्याचप्रमाणे पुणे पोलीस स्टेशनचे IPI जाधवताई, सुरेशभाऊ ढोकळे, गावातील सर्वच ग्रामस्थ आज या ठिकाणी राहुल भाऊ बच्छाव यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा उपक्रम त्यांनी ह्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये, प्राथमिक शाळेत आज हा उपक्रम स्वराचा जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या आनंदात, अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा केला. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू 1.5 लाख रुपयाच्या आसपास कपाट असतील, डिजिटल बोर्ड असेल, कपडे असतील, खाऊ असेल, हे सर्व त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दिलं. निश्चितपणे हा आदर्श हा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावं. कारण आपण पैसे कमवतो, परंतु त्या पैशांचा विनियोग देखील कसा आणि समाजोपयोगी कसा व्हावा असा एक आदर्श या ठिकाणी राहुल भाऊंनी घालून दिला. निश्चितपणे राहुल भाऊंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मनापासून खेडगाववासियांच्या वतीनं, खेडगाव प्राथमिक शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि स्वरा हिला पुढील जीवनामध्ये परमेश्वर उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य देवो, मोठ्या हुद्द्यापर्यंत तिचं शिक्षण हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तिला परत एकदा खूप खूप आज स्वराच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कसा स्वराच्या वडील राहुल बच्छाव यांनी हाती घेतलेला आहे. यापूर्वी देखील त्यांनी कुटुंबियांचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने परंतु समाजोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप करून केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करतो आणि परत एकदा स्वरा बच्छाव हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वरा राहुल बच्छाव हिचा वाढदिवस जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव येथे संपन्न करण्यात आला. खरं तर ह्या वाढदिवसासाठी आमचे मित्र राजूभाऊ गांगुर्डे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेशभाऊ गांगुर्डे, बाळासाहेब गांगुर्डे, ह्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि सर्व शिक्षक, खेडगाव ग्रामस्थ यांनी जो पुढाकार घेऊन हा वाढदिवस इथं संपन्न केला त्याबद्दल मी माझ्या बच्छाव परिवाराच्या वतीनं त्या ग्रामस्थांचे, या शाळेचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्ही आणलेल्या भेटवस्तू यांचा तुम्ही मोठ्या मनाने स्वीकार केला त्याबद्दलही आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नव्याने एका नवीन गावात, नवीन शाळेत माझा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाच्या सहसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एखाद्या नवीन गावात, एखाद्या नवीन शाळेत
इथे उपस्थित खूप जणांना याची जाणीव नसेल. आमचं कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस दरवर्षी आश्रमशाळेत, अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात किंवा एखाद्या शाळेत अशा ठिकाणी साजरा करून आणि आज आपल्यासोबत हा वाढदिवस साजरा होत आहे. त्याबद्दल मला खरंच मनापासून आनंद होत आहे. माझ्या वाढदिवसासाठी प्रत्येकाच्या बरेने हा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि यातील लहान थोरांनी आणि वडीलधाऱ्यांनी मला ज्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. असंच प्रेम आणि स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.